NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू. महाराष्ट्र शासनाचा GR. नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच इम्प्रूव्ड NPS स्कीम संदर्भात सविस्तर शासन परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे NPS लागू असलेल्या हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक सुरक्षित आर्थिक आधार मिळणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नेमकी काय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार, किती निवृत्ती वेतन मिळेल, कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत काय तरतूद आहे आणि शासनाने कोणते महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुधारित निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय? मित्रांनो, राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित योजना लागू केली आहे. ही योजना अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी शासनाकडे या सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारलेला आहे. या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान आर्थिक संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. किती निवृत्ती वेतन मिळणार? या GR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याची 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झाली असेल तर त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार आहे. तसेच त्यावर महागाई भत्त्याची वाढही लागू राहणार आहे. परंतु जर सेवा 10 वर्षापेक्षा जास्त पण 20 वर्षापेक्षा कमी असेल तर निवृत्ती वेतन सेवा कालावधीच्या प्रमाणात निश्चित केले जाईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेअंतर्गत किमान निवृत्ती वेतन 10,000 रुपये प्रतिमाह निश्चित करण्यात आलेले आहे. कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत मोठा दिलासा. शासनाने कुटुंबासाठीही महत्त्वाची तरतूद केली आहे. जर निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. त्यावरही महागाई वाढ लागू राहणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. PFRDA आणि ॲन्युइटी संदर्भातील नियम. या शासन परिपत्रकात PFRDA कडे जमा असलेल्या निधीबाबत ही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या संचित निधीपैकी काही रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार आहे. तसेच ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळणारी वार्षिक रक्कम देखील विचारात घेतली जाणार आहे. म्हणजेच शासन निवृत्ती वेतन निश्चित करताना विविध आर्थिक घटकांचा समावेश करणार आहे. जर आधी पैसे काढले असतील तर या GR मधील आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे जर कर्मचाऱ्यांनी NPS मधील संचित निधीतून पूर्वी काही रक्कम काढली असेल तर ती रक्कम 10% व्याजासह परत जमा करावी लागेल. अन्यथा सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काय? शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी सेवेतून राजीनामा दिला आहे त्यांना या सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना फक्त NPS अंतर्गत असलेले इतर लाभ लागू राहतील. कोणत्या संस्थांना लागू? हा निर्णय केवळ शासन कार्यालयापुरता मर्यादित नाही तर मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि काही अनुदानित महाविद्यालयांमधील पात्र कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. निष्कर्ष मित्रांनो, NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः किमान निवृत्ती वेतन, 50% पेन्शनची तरतूद, कुटुंब निवृत्ती वेतन, महागाई वाढ या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि पुढे आणखी कोणते कोणते बदल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक घडामोडींच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.